नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. एक प्रश्न विचारतो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुमच्या आयुष्यातली ती सर्वात महत्त्वाची व्यक्ती जी कालपर्यंत तुमच्यासाठी सर्वस्व होती ती आज तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करते? फोन केला तर नंतर बोलते, मेसेज केला तर ओके किंवा फक्त तुम्ही समोर असूनही तुम्हाला न पाहिल्यासारखं करते. तिच्या आयुष्यात तुमचं अस्तित्व नाहीये असं तुम्हाला वाटते. जेव्हा असं होतं तेव्हा एकटं वाटतं, निराशा येते. तुम्ही तुमच्याच विचारांच्या एका अंधाऱ्या खोलीत अडकून जाता. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मी पुरेसा नाहीये का? असे प्रश्न तुमच्या मनाला चळतात आणि मग तुम्ही त्या एका मोठ्या चुकीला सुरुवात करता. तुम्ही तिच्या मागे लागता, तिला खुश करण्यासाठी काहीही करता, पण जितकं तुम्ही तिच्या जवळ जायचा प्रयत्न करता तितकी ती दूर जाते. हे नेमकं का होतं याचं कारण तुमच्या लक्षात येत नाही. आज मी तुम्हाला या नात्यातील एका गहन रहस्याबद्दल सांगणार आहे. हे रहस्य तुम्हाला फक्त तुमच्या नात्याची समस्या सोडवण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःची किंमत ओळखायला मदत करेल. मी तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही केल्या तर ती व्यक्ती जी आज तुम्हाला दुर्लक्ष करते तीच उद्या तुमच्या प्रेमासाठी अक्षरशः आतुर होईल. चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ती पुन्हा तुमच्या प्रेमात कशी पडेल. नंबर 1, गरजवंत दिसू नका. जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं. मी काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ती माझ्यापासून कायमची दूर जाईल असं तुम्हाला वाटायला लागतं. याच विचारातून तुम्ही तिला फोनवर फोन करता, सतत मेसेज करता, तिला खुश करण्यासाठी प्रयत्न करता. तू माझ्यावर का चिडलीयेस असं वारंवार विचारता. पण तुम्हाला माहीत आहे का, याच गोष्टींमुळे ती तुमच्यापासून अजून दूर जाते. तुम्ही तिच्यासाठी जितके जास्त उपलब्ध असाल तितकी ती तुम्हाला गृहीत धरेल. तिला वाटेल हा तर नेहमी माझ्यासाठी उपलब्ध आहे, मग त्याला भाव का देऊ? म्हणून पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजवंत दिसू नका. ती दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही तिच्या मागे लागू नका. तिला स्वतःच्या आयुष्यातून थोडं बाहेर ठेवा. तुम्ही तुमच्या कामात, मित्रांमध्ये किंवा छंदात व्यस्त राहा. तिला हे जाणवू द्या की तिच्याशिवाय तुमचं आयुष्य परिपूर्ण आहे. जेव्हा तिला तुमच्याशिवाय राहण्याची सवय मोडेल तेव्हा ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. पण हे कसं होईल? शांत राहून ती तुमच्याकडे कशी आकर्षित होईल? याच प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या एका गोष्टीमध्ये पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यस्त झालात, तिच्या मागे लागणं बंद केलं, पण आता तुम्ही विचार करत असाल की यामुळे ती माझ्याकडे परत कशी येईल. इथेच तुम्हाला दुसऱ्या एका गोष्टीची ताकद समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे शांततेची ताकद. जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा ती तुमच्याकडून तू असं का वागतोय, तुला काय झालंय अशा प्रश्नांची अपेक्षा करते. पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही शांत राहता. तुमच्या शांततेमुळे तिला एक वेगळाच मेसेज जातो. तिला कळतं की तुम्ही तिच्या मूडवर किंवा तिच्या वागणुकीवर अवलंबून नाही. समजा तुम्ही तिला मेसेज केला आणि तिने फक्त ओके असं उत्तर दिलं, यावर तुम्ही लगेच काय झालंय, व्यवस्थित बोल ना असं विचारण्याऐवजी शांत राहा. तिला दुसरा मेसेज किंवा फोन करू नका. ही शांतता तिला अस्वस्थ करेल. तिच्या मनात प्रश्न निर्माण होईल, हा शांत का आहे, याला काहीच फरक पडत नाहीये का? जेव्हा तुमच्या शांततेमुळे तिच्या मनात असे प्रश्न निर्माण होतील तेव्हा ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल, कारण तिला तुमच्या शांततेची भीती वाटेल. हीच शांतता तिच्यासाठी आरसा ठरेल. तुम्ही शांत राहिलात आणि तिला तुमच्या शांततेची ताकद दाखवली. पण आता फक्त शांत राहून उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी लागेल. तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल करावे लागतील जे तिला पुन्हा तुमच्याकडे आकर्षित करतील. सुरुवातीला ती तुमच्याकडे आकर्षित झाली कारण तुम्ही तिच्यासाठी काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन होतात. पण नात्यात एकसुरीपणा आल्यावर तुम्ही त्याच सवयींमध्ये अडकून जाता आणि मग ती तुम्हाला कंटाळते. तिला तुमच्यात काहीच नवीनपणा दिसत नाही. म्हणूनच तिसरी गोष्ट, स्वतःमध्ये बदल घडवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्णपणे बदलून जा. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन गोष्टी आणायच्या आहेत. एखादा नवीन छंद, नवीन वाद्य शिकायला सुरुवात करा किंवा जिमला जा किंवा अगदी नवीन कपड्यांची स्टाईल करा. हे छोटे बदल तिला तुमच्याकडे आकर्षित करतील. तिला वाटेल की अरे हा तर माझ्याशिवाय आनंदी आहे आणि स्वतःला अजून चांगले बनवतोय. हे बदल तुमच्या स्वतःच्या विकासासाठी आहेत, तिच्यासाठी नाही. पण यामुळे तिला तुमच्याबद्दल एक वेगळाच आदर वाटायला लागेल. पण हे करत असताना तुम्हाला स्वतःचं मत ठामपणे मांडता आलं पाहिजे. हे कसं करायचं आपण आता 4थ्या गोष्टीत पाहूया. तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून तिला दाखवून दिलं की तुमच्यात आजही काहीतरी नवीन आहे. तुम्ही स्वतःसाठी जगताय, तिच्यासाठी नाही. पण या सगळ्या गोष्टी करताना एक मोठा गैरसमज होऊ शकतो. अनेकदा पुरुष फक्त ऐकत राहतात, तिच्या म्हणण्यानुसार वागतात आणि स्वतःचा आवाज हरवून बसतात. हो, तिचं ऐकणं महत्त्वाचं आहे, पण तितकंच महत्त्वाचं आहे स्वतःचं मत
ठामपणे मांडणं. जेव्हा तुम्ही फक्त तिच्या मताचा आदर करता तेव्हा तिला वाटतं की तुमचं स्वतःचं असं काहीच व्यक्तिमत्व नाही. म्हणूनच चौथी गोष्ट ती म्हणजे तिचं ऐका पण स्वतःचं मत ठेवा. समजा तुम्ही दोघं बाहेर फिरायला गेला आहात आणि जेवणासाठी रेस्टॉरंट निवडायचं आहे, ती पिझ्झा म्हणते आणि तुम्हाला वडापाव खायचा आहे. अशा वेळी फक्त हो म्हणण्याऐवजी पिझ्झा ठीक आहे पण आज मला वडापाव खावासा वाटतोय असं तुम्ही सांगायला शिका. हे छोटंसं मत मांडणं तुमच्या व्यक्तिमत्वाची जाणीव करून देईल. तुम्ही फक्त होकार देणारे व्यक्ती नसून तुमचं एक ठाम मत आहे ही भावना तिच्या मनात रुजली की ती तुम्हाला पुन्हा महत्त्व द्यायला लागते. पण तुम्ही जर सतत तिच्यासोबत राहिलात तर तिला तुमच्या या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव कशी होईल? याच प्रश्नाचं उत्तर आता आपण 5व्या गोष्टीत पाहूया. तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणलेत, स्वतःचं मत ठामपणे मांडायला सुरुवात केली आणि आता तुम्ही तिच्या छोट्या प्रयत्नांचं कौतुकही करत आहात. पण तुम्ही जर सतत तिच्या सोबतच राहिलात तर तिला तुमच्या या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव कशी होईल? इथेच येते 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे योग्य अंतर ठेवा. जास्त जवळीक आणि सतत तिच्या भोवती फिरणं तिला कंटाळवाणं वाटू शकतं. तुम्ही तिच्यासाठी इतके जास्त उपलब्ध आहात की तिला तुमच्या अस्तित्वाची किंमतच वाटत नाही. म्हणून तिच्यापासून थोडं योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ भांडण नाही तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यात गुंतून राहणं. तुमचे मित्र, तुमची आवड, तुमचं करिअर या सगळ्यात तुम्ही व्यस्त झालात की तिला तुमची उणीव निर्माण होते. तिला वाटेल अरे हा आजकाल माझ्यासोबत जास्त वेळ घालवत नाहीये. हीच उणीव तिला तुमच्या प्रेमासाठी आर्त करून टाकते. ती तुमच्याशी बोलण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी आतुर होईल. पण या सगळ्यासाठी फक्त अंतर ठेवून उपयोग नाही. तुम्हाला तिच्याबद्दल आदर आणि कौतुक व्यक्त करायला शिकावं लागेल. हे कसं करायचं आपण आता 6व्या गोष्टीत पाहूया. आपण आतापर्यंत स्वतःवर काम करण्यावर लक्ष दिलं पण नात्यात फक्त स्वतःमध्ये बदल करून उपयोग नाही. अनेकदा नात्यात दुर्लक्ष होण्याचं एक मोठं कारण हे असतं की तुम्ही तिच्या चांगल्या गोष्टींना गृहीत धरता. ती तुमच्यासाठी जे काही करते, तुम्हाला जे प्रेम देते ते तुम्हाला नेहमीच मिळणार आहे असा तुमचा समज होतो. त्यामुळे तुम्ही तिचं कौतुक करायला विसरता. म्हणून आता तुम्हाला 6वी गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे तिच्याबद्दल आदर आणि कौतुक व्यक्त करा. हे छोटं काम तुम्हाला एक मोठा बदल घडून आणायला मदत करेल. जेव्हा ती तुमच्यासाठी एखादी गोष्ट करते तेव्हा तिला थँक्यू म्हणा. तिने नवीन ड्रेस घातला असेल तर तू आज खूप सुंदर दिसतेस असं सांगा. तिच्या आवडीच्या जेवणाची तारीफ करा. तिच्या छोट्या प्रयत्नांचं कौतुक करा. हे तुम्हाला तिच्यावर प्रभाव पाडण्यासाठी नाही तर तिला स्पेशल वाटावं यासाठी करायचं आहे. जेव्हा तिला तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आदर दिसेल तेव्हा तिला वाटेल की तुम्ही तिच्याकडे लक्ष देत आहात. तिला पुन्हा तुमच्या तो जुना व्यक्ती दिसेल जो सुरुवातीला तिचं कौतुक करायचा. यामुळे तिला तुमच्याशी पुन्हा कनेक्ट व्हावं वाटेल. पण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा संवाद प्रामाणिक आणि स्पष्ट असावा. तो कसा असावा हे आपण आता 7व्या आणि शेवटच्या गोष्टीत पाहूया. तुम्ही तिचं कौतुक करायला सुरुवात केली, तुम्ही स्वतःमध्ये बदल केले पण तरीही नात्यात गैरसमज निर्माण होत असतील तर अनेकदा नात्यात समस्या वाढण्याचं कारण हे असतं की तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाही. तुम्हाला वाटतं की ती तुमच्या मनातलं वाचेल किंवा तिला वाटतं की तुम्ही तिच्या मनातलं वाचायला हवं पण हे शक्य नाही. म्हणून 7वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिक आणि स्पष्ट संवाद साधा. जेव्हा तुम्हाला काही त्रास होत असेल तेव्हा शांतपणे तिला सांगा, तू असं वागतेस तेव्हा मला त्रास होतो असं म्हणण्याऐवजी मला वाटतं की आपण एकमेकांशी थोडं जास्त बोललं पाहिजे असं तुम्ही बोलू शकता. तुमच्या नात्यात गैरसमज टाळण्यासाठी आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी थेट आणि प्रामाणिक संवाद खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही तिच्याशी मोकळेपणाने बोलाल तेव्हा तिलाही तुमच्यावर विश्वास वाटेल. ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलेल आणि यातून तुमच्या नात्याला एक नवी दिशा मिळेल. जिथे तुम्हाला तिच्या प्रेमासाठी भीक मागावी लागणार नाही तर ती स्वतःहून तुमच्या प्रेमासाठी आतुर होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या 7 गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या नात्यातील दुर्लक्ष करण्याची समस्या सोडवण्यासाठी नक्कीच मदत करतील. पण लक्षात ठेवा, हे फक्त उपाय नाहीत, ही तुम्हाला स्वतःला पुन्हा शोधण्याची आणि एक उत्तम व्यक्ती बनण्याची संधी आहे. खऱ्या प्रेमात भीक मागायची नसते. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, शांत राहता, योग्य अंतर ठेवता आणि समोरच्या व्यक्तीचा मनापासून आदर करता तेव्हा तुमचं महत्त्व आपोआप वाढतं. तुमच्या वागण्यातून तिला जाणवतं की तुम्ही तिच्यावर अवलंबून नाही आणि तुमच्या आनंदाची किल्ली तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता तेव्हा ती व्यक्ती जी आज तुम्हाला दुर्लक्षित
करते तीच उद्या तुमच्या प्रेमासाठी अक्षरशः आतुर होईल, कारण ती तुमच्यात तो आत्मविश्वास आणि तो आकर्षण पुन्हा एकदा पाहिल ज्यामुळे ती तुमच्याकडे पहिल्यांदा आकर्षित झाली होती. लक्षात ठेवा, एकतर्फी प्रेमापेक्षा आत्मसन्मानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. तुमचं महत्त्व ओळखणं हेच नात्यातील सर्व प्रश्नांवर खरं उत्तर आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नातेसंबंधातील मानसशास्त्र समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.